राहुरी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना उघडकीस आणलाय। टेंभुर्णी इथं तयार केलेल्या बनावट नोटा वितरणासाठी राहुरी शहरात आणण्यात आल्या होत्या। या संदर्भात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। 500 व 200 रुपये दराच्या सुमारे 47 लाख रुपये किमतीच्या तयार केलेल्या बनावट नोटा व 17 लाख रुपये किमतीची कागदाचं बंडल व यंत्रसामग्री असा एकूण 70,73,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अंमलदार सूरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदीप ठाणगे, सतीश कुराडे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे, नदीम शेख यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वयवर्ष 33 राहणार सोलापूर, राजेंद्र कोंडिबा चौगुले वयवर्ष 42 राहणार कर्जत व तात्या विश्वनाथ हजारे वयवर्ष 40 राहणार पाटेगाव कर्जत या तिघांना राहुरीत अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या। आरोपींनी टेंभुर्णी इथं शीतलनगर भागात समाधान गुरव यांच्या इमारतीत घर भाड्यानं घेतले होते। तिथं छापा टाकून पोलिसांनी झेरॉक्स करण्याची यंत्रसामग्री व प्रिंटर, कटिंग करण्याचे यंत्र, नोटा बनवण्यासाठी लागणारा कागद, नोटा मोजण्याचे यंत्र, लॅमिनेशन यंत्र, कंट्रोलर युनिट अशी सर्व सुमारे 5 लाख रुपये किमतीची यंत्रसामग्री जप्त केली आहे। याशिवाय 500 रुपये चलनाच्या बनावट नोटांची 75 बंडल, किंमत 37,50,000 रुपये, 200 रुपये चलनाच्या बनावट नोटांची 44 बंडल, किंमत 8,80,000 रुपये, 500 रुपयाच्या नोटा प्रिंट केलेले परंतु कट न केलेल्या कागदाचे बंडल्स, किंमत 18 लाख रुपये असा एकूण 70,73,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। बनावट नोटांच्या प्रकरणात अटक केलेल्या तीनही आरोपींवर यापूर्वी कुर्डुवाडी सोलापूर पोलीस ठाण्यात सन 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर त्यांना अटकही झाली होती। 22 महिने तुरुंगात राहिल्यानंतर तिघे जामिनावर सुटले व पुन्हा त्यांनी बनावट नोटा तयार करण्याचा उद्योग सुरू केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे।